नमस्कार मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल #कोकणी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही घरचे सगळे आलो आहे राखण द्यायला आणि पाऊस पण खूप आहे गावी. नदीला तुम्ही पाणी बघू शकता, खूप वाढलं आहे. जिथे आम्ही राखण देतो तिथे देखील पाणी नसतं, पण ह्या टायमिंगला पाणी आहे खूप. आम्ही पाण्यातून राखण देतोय, तर त्यामुळे आपल्याला काही शूट करता नाही आलं. तर आम्ही काही क्लिप्स घेतल्या तर तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तर जास्त वेळ न घालवता आपण दुसऱ्या व्लॉगला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, गावी आलो आणि घरी बसणं हे अशक्य आहे. मी तरी घरी बसू शकत नाही. आणि आज मंगळवार आहे आणि आमच्या सुकादेवीच्या देवळात आज पाली जत्रा देखील आहे. तर आम्ही देवळात चाललो आहे. जशी काल आमची राखण झाली तशी आज देवीच्या देवळात राखण आहे. त्याला पाली जत्रा असे बोलतात आमच्या इथे. तर आम्ही देवळात चाललो आहे त्यासाठी. तर माझ्या आईच बघा कशा हळूहळू चालते आहे, फोनवरती बोलत. अगं बाई चल लवकर. सो गाईज, आपण आता देवळात पोहोचलो आहे आणि आजूबाजूचं दृश्य तुम्ही बघू शकता. हे दृश्य बघून मन एकदम मोहक झालं आहे. चारी बाजूला हिरवळ दाटलेली आहे आणि त्यात आमचं देऊळ खूप भारी वाटतं आणि या परिसरात आल्यावरती टेन्शन, थकवा एकदम दूर होऊन जातो. म्हणून आमच्या कोकणी माणसाला जसा वेळ भेटेल तसा आम्ही बॅगा भरतावून डायरेक्ट आमच्या कोकणात गावी येत आहो. जाऊला जाऊ आणि देवीच्या गावावर आल्यावरती मन कसं प्रसन्न होतं. तर असं आहे आमचं देवीचं मंदिर. आणि पावसाळा सुरू झाला की कोकणी माणसाला चाहूल लागते ही गणेश उत्सवाची. तर आणि तुम्हाला व्हिडिओ दिसत असं आमच्या देवीच्या मंदिराचं काम किती सुरेख आणि छान असं केलं आहे. आणि आता जास्त वेळ न घालवता आपण घरी जाऊया. घरी जरा काम आहे आपल्याला. तर आपण घरी आलो. जो आत्यानं माझा डोका खाल्ला नव्हता, माझा भावा घर दाखव घर दाखव घर दाखव, तर तिच्या आपण घराशी आलेला आणि तिचं घर दाखवतो आपण. तिच्या घराचं नवीन काम चालू आहे, बांधकाम चालू आहे. आता आपण त्यांना तिचं घर दाखवतो. हा तिचा देवघर आहे आणि असं बाहेरून गेल्यावरती असं काहीतरी तिचं घर दिसतंय. बघा तुम्ही कसा दिसतोय तो. तिला पण दाखवायचा आहे आमच्या आत्याला कसा दिसतोय तो. घरी जाऊन गणपती बाप्पाच्या कारखान्यात देखील जाणार आहोत. आपण आता गणपती बाप्पाच्या कारखान्यात आलो आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आणि किती सुबक आणि चांगल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या घडवल्या आहेत इथे. तर आपण आपला पाठ दिलेला आहे गणपती बाप्पाचा आणि कारखान्याच्या बाहेर निघतानाच आपल्याला सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. तर हे कारूर गाव आहे मित्रांनो आणि आपण खाली खाडीवर देखील जाणार आहोत. तर आपण आता खाडीवर आलो आहे आणि खाडीवरती तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि इथे 2 काका आहेत, ते मासे देखील पकडतात. बोटी वगैरे लागलेल्या आहेत मित्रांनो. आणि असा आहे आमचा स्वर्गाहून सुंदर कोकण. आमच्या कोकणाबद्दल बोलू तितकं कमीच आहे मित्रांनो. असा नजारा आपल्याला कुठेच अनुभवायला मिळणार नाही. आणि तुम्ही बघू शकता काकांना मासा भेटला आहे. जास्त वेळ न घालवता आपण घरी जाऊया. आपल्याला कामं देखील आहेत आणि उद्या मुंबईला जायचं तर आम्ही गेलो फणस काढायला. आणि तुम्ही माझ्या बहिणीची मजा बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण आता घरी निघूया. आपल्याला पॅकिंग देखील करायची, उद्या मुंबईला जायचं आहे. आणि रात्री पावसाने देखील जोरदार हजेरी लावलेली आहे. आणि हा आहे आमच्या घरासमोरचा व्ह्यू. तर मित्रांनो, आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.